असते, अंतर्मन आणि बाह्यमन, हे दोन मन असते. जर अंतर्मनात कुठलीही गोष्ट ठासली, समजा मी यांना म्हटलं अरे भाऊ तुम्हाला तब्येत खूप खराब दिसत आहे, मी समजा म्हटलं दुसऱ्या दिवशी नाही का पुन्हा येऊन एखाद्याने म्हटलं तुमची काऊन तब्येत खराब आहे, मीच समजा सांगितलं म्हण तसा यायला म्हणलं यायचं का होईल, अंतर्मनात ते ठासून जाईल, यायला का वाटेल चला मी बिमार राहू, अंतर चालू होईल, बिमार राहत नाही तरी बिमार चालू होईल. तर कसं आहे, दोन मन असते, त्या दोन मनात अंतर्मनात नाही का ठासलेलं पूर्ण सत्यच होते. अंतर्मनात कुठलीही गोष्ट ठासो ते सत्यच होते. तर नाही का जेव्हा नाही का मी सुरुवात केली, मी माझ्या क्षेत्रात सुरुवात केली, मी डॉक्टर खानापुरे यांच्याकडून हे माहिती घेतली. जेव्हा मला त्यांनी सांगितलं खानापुरींनी का असं केलं झाडाला का उत्पन्न वाढते, तर नाही का मी त्याच्यावर तेव्हा हसलो. 2 वर्षाच्या पहिले मला सांगितलं होतं त्यांनी, मी तेव्हा हसलो त्याच्यावर. झाडाला कुठं ऐकू जाते का, झाडाला कुठं दिसते का, मी असं म्हणत होतो त्याला. पण नाही का जेव्हा ते विजिट आले तेव्हा लक्षात आलं नाही. पुन्हा सरांना फोन केला आणि विचारलं कसं करायचं सांगा. काही नाही, त्यांनी सांगितलं कोणीही करू शकते, एवढं कोणी. शेताच्या भोवताल जागा टाळी वाजवायची आहे, तुम्ही स्ट्रॉंग आहे, तुम्ही स्ट्रॉंग आहे, हे झाडाला सांगायचं तुम्ही स्ट्रॉंग आहे, तुम्हाला रोग नाही, मला कुठलाही रोग नाही, तुमच्यापासून मला उत्पन्न खूप मिळत आहे, तुमच्यापासून मला उत्पन्न खूप मिळत आहे, असं सांगायचं. मग का होईल, पाचावर करणं बंद होईल, त्या रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि झाड स्ट्रॉंग होणार. मी म्हटलं शक्यता नाही पण मी करून पाहतो. म्हणे तुम्ही व्यक्तीवरही करू शकता म्हणे. मी म्हटलं कसं व्यक्तीवर, कसं व्यक्तीने बोंड लावू शकता म्हणे, कसे. मग त्यांनी सांगितलं का असे बोंड मला नाही का 5-6 जण कोणीतरी इथं उभी व्हा, मी त्यांना नाही का डेमो देतो. म्हणजे हे कसं आहे, शेतीत जाऊन कसं करायचं आहे त्याला नाही का पूर्ण माहिती मिळून जाते. या 5-6 जण कोणी समोर या.